बाई किती ते कच कच चावून खाताय तुम्ही, खाताय माझे दात आमताय तिथे. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज संडे, मुलांना सुट्टी, मुलांच्या पप्पांना पण सुट्टी, त्यामुळे मुलांना ठाण्याला बच्चा पार्टीमध्ये घेऊन चाललोय. पण एवढी ट्रॅफिक आहे ना आज, आणि या ट्रॅफिकमध्ये आमच्या साहेबांचं मस्त गाणं रंगलेलं आहे. You have arrived. फायनली पोचलो बच्चा पार्टीमध्ये. ॲक्च्युली मी येताना ना इथे यूट्यूबवर सर्च करून आली होती. खूप काही सांगितलं होतं याच्याबद्दल, यूट्यूबमध्ये खूप छान आहे वगैरे वगैरे. तर मला पण असं वाटलं छान असेल, आणि मी मुलांना घेऊन म्हणून गेली तिथे. एंट्री केली नाही, ते एंट्री फी यांची 700 रुपये, आणि प्लस हे काय बोलले, आतमध्ये जाताना सॉक्स कंपल्सरी घालायचे. सॉक्सचे 120 रुपये घेतले. तर मला असं वाटलं खूप काही मोठं असेल, एंट्री फी एवढी आहे म्हणून. तर बघितलं ना आतमध्ये जाऊन, तुम्हाला सांगते फक्त 4-5च गेम आहे, आणि मुलं जे 5 वर्षाच्या आतमध्ये आहे ना त्यांच्यासाठीच आहे. माझे मुले तर एवढे बोर झाले ना नंतर, सिरियसली. आणि मीच बघून हैराण झाली, काय गेम आहेत यार हे. उगाच लोकांना एवढे फसवतात आणि काय सांगत राहतात. त्यांचे गेम बघा, तुम्हाला मी गेम दाखवते. हा पहिला गेम, मुलं जंप करतायत इथे. हा दुसरा जो आहे बॉलचा, स्लाईडवरून यायचं आहे खाली, बस हे एवढंच आहे, याच्यात काही जास्त नाही आहे. खेळतोय कुठून चालला रे. हे पण काही कामाचं नाहीये, फक्त स्लाईडवर जाण्यासाठी ते तेवढे तिथे बांधलेलं आहे. तिथून स्लाईडवर जायचंय खाली. हा जो एक थर्डवाला गेम होता तोच मला सर्वात जास्त आवडला. तो जरा छान होता. मस्त चालतो याच्यातून, कसं मुलांचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो याच्याने. त्याच्यामुळे हा एकच गेम मला आवडला इथे. दोरी घे, दोरी पहिले दोरी ओढत जा. घाबरला श्री. आता अवनेश खेळतोय. अवनेशला काही तेवढंच पाहिजे असते, उड्या मारायला. त्याला तर मज्जा वाटते सगळे गेम खेळायला. त्याच्यानंतर तर मी बसून बोर झाले. मी त्यांना विचारलं, म्हटलं मोठे पण खेळू शकता का. मग मी पण लागली जरा थोडा टाइमपास करायला, कारण की खरंच मला सिरियसली लय बोर होत होतं तिथे. तुम्हाला सर्वांना जर बोर व्हायचं असेल तर नक्की बच्चा पार्टीला येऊन भेट द्या, कारण वेस्ट ऑफ मनी आहे इथे. 700 रुपीजच्या मानाने काहीच नाही आहे इथे खेळायला मुलांना. अडकून गेली मी मध्येच इथे. हा एक गेम होता, स्क्रीनवर कॉईन वगैरे दिसतात, त्याला बॉलने मारायचं. थोडा वेळ खेळून त्याच्यामध्ये पण वैतागून गेले ते, बोर व्हायला लागलं त्यांना. लहान मुलांमध्ये आपण पण थोडं कधी लहान होऊन जायचं.
हे त्या कॉइन्सला बॉल मारून मारून वैतागले, नंतर तर एकमेकांनाच बॉल मारायला लागले. माझ्या पोरांना फक्त मारामारीच हवी असते, मस्ती करायला पाहिजे त्यांना. अशा गेमला, सायलेंट गेमला वैतागतात ते. नंतर थोडा वेळ खेळलो, 1 तास पण जास्त खेळले नाही, थोडाच वेळ खेळलो. मग म्हटलं जाऊ दे आता निघूया घरी. घरी जायला निघालो. हे टिकुलिनी वाडीला आहे ठाण्याला. मग टिकुलिनी वाडीपासून जवळच उपवन आहे, तर आम्ही चाललो होतो उपवनला. कारण आता तिथे मस्त आत्ताच विठ्ठलाची मूर्ती बांधली आहे, तर यांना म्हटलं चला आपण जाऊया तिथे. तर बघा आता उपवनला पोचलो आम्ही. बघा किती भारी मूर्ती दिसते आहे विठ्ठलाची, एवढी मोठी मूर्ती बांधलेली आहे. तिकडे जाताना रस्त्यामध्येच मस्त चिंच बोराची गाडी दिसली. जुन्या आठवणी शाळेतल्या आठवल्या. शाळेमध्ये जाताना आम्ही नेहमी हे घ्यायचो. हे बघा, मला आवडतं हे सगळं आंबट बिंबट खायला. खूप छान लागत होतं, जुने दिवस आठवत होते. पोरांनी पण माझ्यात चांगला ताव मारलाय बघा, मस्त खातायत कैरी. आणि यांचे पप्पा तर बापरे, ते बघूनच मला कसं तरी होतं. एवढे चिंच किती आंबट आहेत ते, आणि खातायत. ई तुम्ही खाताय आणि ते बघून इथे माझे दात आंबतायत. कैट खायला पण खूप छान लागतं, मला खूप आवडतं हे, म्हणून आता मी घेतलं जाताना. वाव, किती सुंदर मूर्ती बांधली. आणि नेमकं आम्ही गेलो संध्याकाळी आणि तिथे लाईट्स वगैरे लागलेत. इतकं छान वाटलं ना, लाईट तिथे लागलेत, तर आणखीन सुंदर मूर्ती दिसते विठुरायाची. खूप भारी बनवलेलं आहे हे. खरंच तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या इथे. विठुरायाच्या मूर्तीमुळे ना उपवनला खूप भारी अशी शोभा येते. आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या मैत्रिणी वगैरे इथे नेहमी फिरायला यायचो. विठुरायाची मूर्ती बांधल्यापासून ना आणखीनच गर्दी व्हायला लागली उपवनला आता. पण छान वाटतंय ते सगळं. कसं चालतंय. श्री एवढ्यातच थकून गेला, कंटाळले लगेच. हा श्री, वैताग आला तुला लगेच. चल चल, पुढे आणखीन ठिकाणी फिरायला जायचं होतं, पण हे पोरांचे चेहरे बघून म्हटलं बापरे नको, चला घरी. वैतागले होते पोरं खूप. मुलांना भूक लागली म्हणून मॅकडॉनल्ड्स मध्ये खायला आलो. श्री, काय खाणार आहे बाळा, बोला ना. तू काय खाणार आहे? आवडे बर्गर. बर्गर. आणि श्री लागले. श्रीच्या डोळ्याला पप्पाची चावी लागली ना, थोडं जास्त नाही लागले रे, वाचून गेलं. झोमॅटो मध्ये पार्सल येतं बर्गर म्हणजे मुलांचं आवडतं आणि त्याचबरोबर मला पण आवडतं, त्याच्यामुळे मॅकडॉनल्ड्स मध्येच गेलो आम्ही. एवढा मोठा होता ना, श्रीच्या तोंडात पण जात नव्हतं. नंतर शेवटी मॅकडॉनल्ड्समध्ये खाऊन पिऊन मग आता घरी जायला निघालो. सो आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.